इकडे नोटबंदीनंतर आजचा 51वा दिवस उजाडलेला आहे आणि नोटबंदीनंतर मुंबईमध्ये बँकांमध्ये काय स्थिती आहे आढावा घेतलाय अक्षय कुडकेलवारने। नोटबंदीच्या 50 दिवसानंतर काय परिस्थिती आहे संपूर्ण एटीएमची आपण जाणून घेतोय। आपण सध्या मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम वरती आहोत आणि एटीएम वर आपण बघू शकतो पैसेही आहेत आणि जी लांबच लांब रांग आपल्याला 50 दिवसापर्यंत बघायला मिळत होती ती रांग आता काहीशी कमी झालेली आहे। या ठिकाणी परिस्थितीमध्ये सुधार जाणवतोय। अनेक आपल्यासोबत काही लोक आहेत ज्यांनी पैसे काढून आले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय परिस्थिती आहे। सर, पैसे निकाले आपने? बिल्कुल निकाले पैसे। कितने निकल रहे? 2000। ओके। 100 की नोट और 500 का नया? बस एक यही प्रॉब्लम है, इसमें 100 और 500 का इन्होंने छोटा नहीं डाला है, बाकी 2000 की नोट रेडी अवेलेबल है। ओके। और जो हालात थे अब तक, क्या हालात में सुधार है? क्योंकि लंबी कतारों में आपको खड़ा रहना पड़ रहा है। नहीं, ये शुरुआती दिनों में था, बट अभी ऐसा कोई कतार में खड़े होने की जरूरत नहीं है। आपको अवेलेबल है, हर जगह कैश आपको मिल जाता है। ओके। तर या ठिकाणी समाधान व्यक्त केलं जात आहे लोकांकडनं। आता फक्त एक सगळ्यात मोठी समस्या लोकांसमोर हीच आहे की 2000च्या नोट निघताय, त्यामुळे त्याचे सुट्टे करायला कुठेतरी थोडा त्रास सहन करावा लागतो। मात्र लोकांकडे पैसा मिळतोय, त्यामुळे एटीएमच्या माध्यमातून 100 आणि 500च्या नोटा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्या असंही नागरिकांकडनं सांगण्यात येत आहे। मनोज जयस्वालसह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।